बायको बायको मी काय म्हणतोय जरा शेतातनं जाऊन येतो होय ग ती आवडते की जरा शेजारचं ती चप्पल तेवढी आहे तिथं ती दे ग आज काय गाडी काय बिनसली का काय होय ग मी शेतात चाललोय दुपारी डबा आणशील ना मी काय नाही डबा बिबा घेऊन या तुम्ही घरी या जेवायला का या की आता एक दिवस घरी जेवायला ऊन बघा केवढं लागतंय मी नाही येत उन्हाचं बरं बरं ठीक आहे काहीतरी गोडधोड बनवून ठेव हा हो हो या बनवते तेवढ्यासाठीच आहे ना या हां हां ठीक आहे येतो हा खरंच येऊ हॅलो हां हे बघ आता तुम्हाला काही समजू नको नाही मी तुझं आता काही ऐकणार नाहीये तू येतोयस का मी येऊ सांग तुला जमणार आहे का यायला आज हे बघ ठीक आहे मी येते मी निघते आता हां हां ठीक आहे
झालं का तुझं? हा हा थांबा कोण- तुमचा फोन. कोणाला फोन केलायस? हा लावलं ना आम्हाला धंद्याला. आता मी काय करू? रडू का मरू अहो, काय? कसल्या धंद्याला काय बोलते तुम्हाला काय कळतंय का? आणि तुम्ही तो कुठे आले माझ्या मागणं हा? सगळं ऐकलंय मी. तुझं काय चाललंय ना ते सगळं मला माहित आहे. कुणाला फोन केलेला तू? माझं हा? काय चाललंय तुम्हाला काय माहिती? तुम्ही इथं कसं काय आला माझ्या मागणं? तू इथं काय करतीया? तुम्ही शेतात गेलेला ना, तुम्ही इथं कसं आला माझ्या मागणं? काय नाही, मला वाटलं जीव द्यायला चालली का काय तू? हा अहो जीव द्यायला कशाला जाते मी? तुम्ही असं वागताय ना की आता खरं तीच वेळ आली आहे जीव द्यायची. तुम्ही त्याचीच वाट बघत असाल आता. मला ती काय माहित नाही. तू इथं कशाला आलेली सांग. कशाला आलेली सांग. अहो तुम्ही का माझा पाठलाग करताय? माझं काम होतं, मी आले बाहेर. मी काय बाहेर पण पडायचं नाही का आता? काय घरातच बसून राहू का? फोन कुणाला करून सांगत होती ती इथं या मला भेटायला आणि सामानन बिमानन मला जायचंय आणि काय करायचंय? तुम्ही संशय घेताय माझ्यावर? तुम्ही हेच ओळखलं का मला? संशय घ्यायचा यात काय प्रश्न आहे? सकाळी एवढी टेन्शन मध्ये होती, मग नवऱ्या हाय काळजी वाटणार ना मला, म्हणून मी आलोय माघारी. एवढंच ओळखलं का मला तू? हा तुम्ही संशय घेताय माझ्यावर म्हणून तुम्ही मला असं नाही ते बोलायला लागलाय. तुम्ही मला विचारते बघा भावड्याला फोन केला होता, कुणाला फोन करणार आहे मी? नाही मला नाही बघायचं. तर मी काय बघून करू? तुमच्या या असल्याच वागणुकीला कंटाळले मी. जाते आता मी निघून माहेरी. कशाला त्या बावड्या बिवड्याला बोलवते? त्याला काय अक्कल आहे? हा तुला काय बोलतं सलतं काय पण आपलं तू बोलतीस मला. नवरा आपला भोळा भेटलाय म्हणून आपलं शेजाने हाणायचं आहे का नाही? माहिती आहे तुम्हाला हा? किती काळजी येते हा? काय 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 धन लावता घरात माहिती आहे ना? तुमच्या या असल्या वागणुकीलाच कंटाळले मी आता. वैतागले मी तुमच्या बरोबर संसार करून आता 2 वर्षात. अगं, हळू बोल. इथे 4 माणसं आपल्या तोंडाकडे बघतात, त्यांना काय वाटल? त्यांना सगळं माहिती आहे, सगळं दिसतंय त्यांना. 4 माणसांना काय वाटेल ते. मला काय वाटतं ते बघा ना तुम्ही. हळू बोला. बरं ठीक आहे, जाऊ दे. बावड्या कधी येणार आहे? येणाऱ्या भावड्यात मी जाणार आहे निघून आता. मला नाही तुमच्या बरोबर राहायचं. काय असं करते तू? तिकडे गेल्यावर माझं काय व्हायचं घरी? चल. हो नुसतं तुमचं काय व्हायचं त्यासाठीच मी इथं थांबू का? कसलं सुख दिलं का 2 वर्षात? उठायचं की बाहेर जायचं, दिवसभर नुसतं गावभर बोंबलत फिरायचं, घरात काय बघायचं नाही काय नाही. ती जाऊ दे सगळं. कुठलं सुख समाधान दिलंय का? घरी गेल्यावर सगळं मिटूया. हे माझ्या बाबू शोना, चल घरी. काय मिटूया? सारखं असंच नुसतं गोडी गोडी बोलायचं तर ते राहू दे केलं लो- संसार आता. इथं लोक बघतात आपल्या तोंडाकडं. घरी चल. चल घरी. चल घरी गेलो मिटू सगळं. येडी बिडी इथं तमाशा करत बसती. सोडा हो, कुठं चल घरी? काय चाललंय तुझं? लोक आपल्या तोंडाकडे बघतात. कुठं इथं बसलीस तू? चल घरी चल. चल घरी. हे बघा मी काय घरी येणार नाही. अगं तुला माहित आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. एक वेळ ह्या ऊसाची गोडी कमी होईल, पण माझी गोडी कमी होईल का? तुला माहित आहे ना? माहित आहे ना कसला ऊस वाढाय नुसतं वाढ. अगं तुझ्या आता पाया पडू का? तुझ्या अहो, पाया अहो, पडू का? असं काय करतोय? बघताय की सगळे पाया कुठे पडताय इथं? तुला माहित आहे ना गावात मला इज्जत आहे. माहित आहे ना इज्जत आहे. हा? अहो काय सुख समाधान दिले का? एवढे दिवस झाले लग्नाला. उठताय दिवसभर बाहेर बोंबलत फिरायचं, नुसतं रात्री ढोसून यायचं घरात. 4 लोकांची देणी करून ठेवलेत आणि नुसतं वैताग आणलाय नुसतं तुम्ही मला. आता मी तुझ्या पाया पडतो. माझी आई नको सांगू, तू काय जसं पाया सांगशील पडतो? तसं मी वागतो. तमाशा करू नको इथं. पाय पडू का तुझ्या? असं काय करताय? पाय सांगा, काय पायात पडताय? पडतो मी. अहो असं काय करताय? 4 लोक बघतायत की काय तमाशा लावलाय. नवरा कधी बायकोच्या पाया पडतो का? का त्रास देताय तुम्ही मला? मग कशाला इथं आलेली सांग मला? हा तुम्हाला सगळं माहिती आहे मी का आले होते ते. का वैतागले, काय वागताय तुम्ही, कसं ते. आणि तुमच्यामुळे मला हे सगळं करायला लागलं. बरं आता चल घरी जाऊ, नाहीतर मी परत पाया पडीन. चला चला हो घरी चला. काय रावले पाया पडे. घरी गेल्यावर काय असेल ते मी तू तिकडं घर आहे आपलं, तिकडं नाही. काय मी तुला सांगितलं का माझ्यावरती काय तुला काय एवढं प्रेशर आणायची काय गरज आहे का? काम करणार की होणार काम असते. हा संसार म्हणल्यावर गोष्टी इकडच्या तिकडं होत्याच दोन. हा आणि काय त्या मायला त्या भावड्याला कशाला फोन करते? फोन इकडे करायची गरज आहे. त्या मायला काय मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे चढ उतार येतच राहतात. त्यामुळे सांगतो मंडळी, कसं आहे, बायकोवरती संशय घ्यायचा नाही. आपल्या बायकोवरती, जोडीदारावरती विश्वास पाहिजे का म्हटलं का? म्हणून सांगतो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहो दादा कोणके आणि कमेंट कोण करणार? अरे लय साजेशा माहिलं, हे बायकांचं असं प्रॉब्लेम आहे.